मित्रांनो, नमस्कार. मी संतोष शिंदे. लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मराठीमध्ये AIB एक्झाम आणि त्याची संपूर्ण विस्तृत माहिती मी वेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून, कोणती पुस्तकं महत्त्वाची आहेत, काय केलं पाहिजे, आपल्याकडे काय पुस्तकं आहेत, आपल्या जवळ काय पुस्तकं असली पाहिजेत, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा AIB ची एक्झाम आता 2026 ची 7 जूनला आहे. AIB ची कुठलीही एक्झाम असू द्या, ती 100 मार्काची असते आणि साधारणतः 3 तासाच्या वेळेमध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन देऊन तुम्हाला त्याच्यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. साधारणतः ज्या प्रश्नांची वर्गवारी ज्या प्रश्नपत्रिकेच्या निमित्तानं केलेली आहे, ते सगळे प्रश्न कुठले असतील, काय आपण वापरलं गेलं पाहिजे, जर प्रश्न शेड्यूल मध्ये असेल तर काय वापरलं गेलं पाहिजे. प्रत्येक वर्षी शेड्यूल मधले सुद्धा 5-6 प्रश्न परीक्षेमध्ये असतातच. CPC असेल, CRPC असेल, वेगळे आता नवीन ऍक्ट जे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची. AIB ची एक्झाम तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले, सगळ्यांना आता ऍडमिट कार्ड सुद्धा आले आणि या सगळ्या ह्याच्यामधून आता परीक्षामध्ये आपल्याला काय प्रिपरेशन करावं लागेल, कुठल्या पद्धतीचे प्रश्नपत्रिकेमध्ये येतील, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. एकंदरीत प्रश्नपत्रिकेची रचना जर पाहिली तर तुम्हाला 100 मार्कामध्ये 45 मार्क पडणं अपेक्षित आहे. त्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. याचा अर्थ येतं या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जे प्रश्न सोडवाल त्याचे मार्क्स योग्य उत्तर असेल तर मिळणार, नसेल तर मार्क्स मिळणार नाही. याचा अर्थ निगेटिव्ह तुमचा मार्क कमी होणार नाही, हे या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. आणि मग ही एक्झाम कशा स्तरावर, कारण ओपन बुक एक्झाम असल्यामुळं तुम्ही अधिकृत त्या ठिकाणी बेअर ऍक्ट घेऊन जाऊ शकता. पण कुठले बेअर ऍक्ट असले पाहिजेत? जे बेअर ऍक्ट चालू स्थितीमधले असतील. अर्थात तुम्ही जर जुने बेअर ऍक्ट घेऊन गेला तर तिथं तुमची गफलत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मुळात ओपन बुक एक्झाम जरी असली तरी त्या AIB च्या परीक्षा सेंटरवर, मग तुम्ही पुण्यात असाल, मुंबई असाल, किंवा छत्रपती संभाजीनगर असाल, लातूर असाल, नगर असाल, जिथं कुठं सेंटर असतील त्या प्रत्येक सेंटरवरचा जो व्यक्ती असेल, तुम्हाला विदाऊट नोट असं या ठिकाणी म्हटलेलं असतं, तेच बेअर ऍक्ट एक्झाम मध्ये व्हॅलिड आहे, तेच तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तिथं नोट्स असतील, मग ते रिटर्न मध्ये लिहिलेले असतील किंवा अजून काय असेल, चालत नाही, तुम्हाला परीक्षेतून बाहेर काढलं जाईल. म्हणजे या गोष्टीची सगळ्यात महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. जे परीक्षेमध्ये तुम्ही, जसं आपण इतर एक्झाम देतो तिथं सहज उठतो, सारखं 15-20 मिनिटाला पाणी प्यायला, असं शक्यतो करू नये. कारण ही एक्झाम ऑल इंडिया बार असोसिएशन घेत असल्यामुळं, तुम्ही वकील म्हणून ही एक्झाम देत असल्यामुळं, तुम्हाला देशभरात तुमचं करिअर करण्यासाठी किंवा भविष्यात फिरण्यासाठी ही एक्झाम महत्वाची आहे. म्हणून कुठलेही बेअर ऍक्ट विदाऊट नोट्स, हेच बेअर ऍक्ट करंट आत्ताचे चालू जे अपडेट झाले असतील तेच बेअर ऍक्ट सोबत घेऊन जाणं अपेक्षित आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. त्या अगोदर माझी आपल्याला एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परीक्षेसंदर्भात कुठले प्रश्न किती मार्काला येऊ शकतात याची सुद्धा विस्तृत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करायला विसरू नका.
लाईक करायला विसरू नका. लॉ इन मराठी हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मुद्दा आहे, परीक्षेमध्ये कुठले प्रश्न असतील. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. आपल्या बेअर ऍक्ट मध्ये जी आपली पहिली सूची आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन आहेत, कुठलाही प्रश्न त्या सेक्शन नुसारच विचारला जातो, तो बेअर ऍक्ट मध्ये येऊन शोधावा लागेल. समजा आयपीसीचा क्वेश्चन असेल आणि तिथं पूर्ण माहिती कळत नसेल, तर तुम्हाला परत शेड्यूल मध्ये जाऊन तुम्हाला ते शोधावं लागेल. हे जरी असं असलं तरी कुठले पुस्तकं लागतील हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल. पण कुठल्या मार्काला किती प्रश्न असेल आणि तुम्ही 45 मार्क कुठल्या प्रश्नांवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर तुमच्या 45 मार्क होऊ शकतात, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एकंदरीत कॉन्स्टिट्यूशन लॉ याच्यावर प्रत्येक वर्षी 10 मार्काचे प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये येतात. 10 मार्काला कॉन्स्टिट्यूशन वर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं आपला जो कॉन्स्टिट्यूशनचा बेअर ऍक्ट आहे तो तुम्हाला सोबत ठेवून तुम्ही त्या अर्थानं त्या पद्धतीनं आपल्या भारताचं संविधान जे आहे, कॉन्स्टिट्यूशन लॉ जे आहे, हे तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त मार्क कॉन्स्टिट्यूशनला आहेत. दुसरं, आता जो आयपीसी आहे अर्थात भारतीय न्याय संहिता जी नव्याने आपल्याला लागू झालेली आहे, त्या भारतीय न्याय संहितेवर आयपीसी वर 8 मार्क्स त्या ठिकाणी 8 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात जातातच. त्याच्यामुळं भारतीय न्याय संहिता 8 मार्काला प्रश्न विचारला जाईल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यावर 10 मार्काचे प्रश्न येणार आहेत. अर्थात जो याच्या अगोदरचं बघितलं इंडियन पिनल कोड 1860 अर्थात आयपीसी, त्याच्यावर 8 मार्क. आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड अर्थात 1973 सीआरपीसी, ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी नव्याने लागू झालेली आहे, त्याला सुद्धा 10 मार्क्स आहेत. म्हणजे पहिले कॉन्स्टिट्यूशनचे 10, नंतर भारतीय न्याय संहितेचे 8, नागरिक सुरक्षा संहितेचे 10 आणि कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर अर्थात सीपीसी याच्यावर सुद्धा 10 मार्क विचारले जाऊ शकतात. म्हणजे 38 मार्क तुमचे इथंच झाले. 38 नंतर आता जे 8 मार्काचे प्रश्न येणार आहेत ते परत भारतीय म्हणजे साक्ष अधिनियम जो आहे, जे नव्याने इम्प्लिमेंट झालेला आहे, ज्याला अगोदर आपल्या इथं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अशा पद्धतीनं ओळखलं जायचं, तो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 याच्यावर सुद्धा 8 मार्काचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे पहिले 38 आणि हे 8, 46 मार्क तुमचं पासिंग. योग्य उत्तर दिलं तर इथंच कव्हर होऊ शकतं. आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊयात. ते म्हणजे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिसर्च अँड इन्क्लुडिंग, याच्यावर साधारणतः 8 मार्क्स आहेत. म्हणजे त्या ऍक्टवर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल, ते 4 मार्काला आहेत. फॅमिली लॉ याला सुद्धा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, कारण फॅमिली लॉवर सुद्धा 8 मार्काचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फॅमिली लॉच्या 8 मार्कानंतर पब्लिक इंटरनॅशनल लिटिगेशन जे आहे त्याला 4 मार्क्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ 3 मार्क्स, प्रोफेशनल इथिक्स 4 मार्क्स, कंपनी लॉ 2 मार्क्स, एन्व्हायरमेंटल लॉ 2 मार्क्स, सायबर लॉ 2 मार्क्स, सायबर अँड इंडस्ट्रियल लॉ याला 4 मार्क्स. इथपर्यंत तुम्ही त्या गोष्टी सगळ्या बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याचं
कारण सुद्धा असं आहे, कारण या प्रश्नांमध्ये कारण 45 तर कमीत कमी तुम्हाला घ्यावेच लागतील आणि ते जर नाही मिळाले तर मग आपल्याला परीक्षेपासून मुकावं लागेल. त्याच्यामुळं AIBच्या या एक्झाम मध्ये पुढचे जे प्रश्न आहेत, अर्थात लेबर लॉ 4 मार्क, लॉ ऑफ टॉर्चच्या प्रश्नावर मात्र इथं 5 मार्काचे प्रश्न विचारलेच जाणार आहेत, विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जो आपला टॅक्सेशन आहे, लॉ ऑफ टॅक्सेशन, याच्यावर सुद्धा 4 मार्क्स विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतर 8 मार्काचा प्रश्न जो लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, जो स्पेसिफिक रिलीफ, प्रॉपर्टी लॉ आणि इन्स्ट्रुमेंट ऍक्ट या संदर्भात 8 मार्काचे प्रश्न आपल्या प्रॉपर्टी लॉ वर सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि शेवटचे जे 4 मार्क्स आहेत तो म्हणजे लँड आणि दुसरा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, या सगळ्यांवर 2-2 मार्काचे असे एकूण 100 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे. आपल्याकडे जे बेअर ऍक्ट, आता तुम्हाला कुठल्याही दुकानात जर गेला म्हणजे जे मान्यता प्राप्त बेअर ऍक्ट जे पब्लिश करतात त्या मान्यता प्राप्त बेअर ऍक्ट आपण घेतले पाहिजेत, कारण तिथं अधिकृत माहिती असू शकते. कॉन्स्टिट्यूशन जे आपल्या भारताचं आहे याच्यावर 10 मार्क आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या IPC बद्दल बोलत होतो, द इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, याच्यावर सुद्धा हे बेअर ऍक्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं भारतीय न्याय संहिता, ज्याच्यावर सुद्धा आपल्याला 10 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत, हे बेअर ऍक्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. क्रिमिनल प्रोसिजर, मी मगाशी सांगितलं की याच्यावर 8 ते 10 मार्काचे प्रश्न, जी फौजदारी प्रक्रिया संहिता आहे, हे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या 23 पुस्तकांचा संच आपल्याला मिळतो. भारतीय साक्ष अधिनियम असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, याच्यावर प्रश्न विचारले जाणारच आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोड, दिवाणी प्रक्रिया संहिता, याच्यावर सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की प्रश्न येणार आहेत. आणि मग आपल्याकडं इतर जे अधिनियम आहेत, मग ते ग्राहक संरक्षण अर्थात कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, भारतीय पुरावा अधिनियम एव्हिडन्स आहे, जे तुम्हाला फॉलो करणं अपेक्षित आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी IT ऍक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ मागाशी मी वाचलं. ही छोटी छोटी पुस्तकं आहेत. अर्थात इन्स्ट्रुमेंट ऍक्ट याची पुस्तकं असतील. हे सगळे बेअर ऍक्ट आहेत. आणि हे आर्बिट्रेशन असेल किंवा भारतीय संविदा अधिनियम अर्थात कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल आपला, द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. एन्व्हायरमेंटल लॉ वर 2 मार्काचा प्रश्न याच्यावर येतोच आणि तो विचारला जातो, त्याच्यामुळे ते असणं अपेक्षित आहे. ॲडव्होकेट ऍक्ट जो आपल्याला वाचणं अपेक्षित आहे, तो आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. मोटर व्हेकल ऍक्ट जो फार गरजेचा आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य महत्वाचा आहे. मी जे कौटुंबिक कायदा अर्थात फॅमिली लॉ म्हटलं, याच्यावर सुद्धा 8 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये जो आपला लँड लॉ असेल किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असेल, हे दोन्ही सुद्धा 8 मार्काला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून 3-4 विषयाला संमिश्र असे याच्यावर प्रश्न विचारले जातील. या सगळ्या AIBच्या महत्वाच्या एक्झाम मध्ये आता तर फार महत्वाचं झालेलं आहे, वर्षातून 2 वेळेस म्हणजे एक्झाम होणार आहे. प्रत्येकाने आपण AIBच्या ज्यावेळेस फॉर्म भरले, प्रत्येकाकडून 3,500 रुपये पर्यंत आपल्याकडून पैसे भरणा त्या ठिकाणी केलेला आहे. रिझर्वेशन मध्ये असतील, SC ST कॅटेगरीमध्ये तर त्यांना काही अंशी सवलत आहे, मात्र बाकीच्या सगळ्यांना पूर्ण पैसे भरूनच त्या ठिकाणी. आणि या बेअर ऍक्टची अजून तुम्हाला 2,500, 3,000, 3,500 पर्यंत सगळे बेअर ऍक्ट तुम्हाला घ्यावेच लागतात. आणि हे जर
बेअर ऍक्ट विदाऊट नोट्स असतील, नोट्स नसतील तरच तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतात, कारण ओपन बुक एक्झाम आहे. मला बरेच जण म्हणाले की ओपन बुक एक्झाम आपण कुठली अजून इतर पुस्तकं, पण जर आपण बारकाईनं बेअर ऍक्ट वाचले तर बरीचशी माहिती प्रश्नांमधून व्यवस्थित प्रश्न लक्षात आला. तुम्ही कुठल्याही लँग्वेज 34 लँग्वेज मध्ये देशामध्ये ही एक्झाम होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्ही मराठी इंग्रजी याच्यातून देऊ शकता, पण प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर त्याचं उत्तर या सगळ्या गोष्टीतून कळू शकतं. आणि हे सगळे बेअर ऍक्ट हे तुम्हाला घेऊन फॉलो करणं अपेक्षितच आहे, अन्यथा तुम्हाला तुमची सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह उत्तरं त्याच्यामध्ये तुम्हाला देता येणार नाही. 45 मार्क्स पडण्यासाठी तुम्हाला पहिले मी जे महत्वाच्या म्हणजे गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. 3 तासाचाच वेळ आहे. 3 तासामध्ये सगळ्या विषयाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे पुस्तकाच्या माध्यमातून. तुम्ही तिथे मोबाईल वापरू शकत नाही, इंटरनेटचा वापर करू शकत नाही, कारण म्हणजे पेपर्स दिले जाणार आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला मार्किंग करायचं आहे. म्हणजे रिटर्न एक्झाम सारखे असल्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्ही करूच शकणार नाहीत. आणि जर तुम्ही तिथं चिटिंग करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला ती एक्झाम देता येणार नाही. तर या सगळ्या गोष्टी या म्हणजे AIBच्या एक्झामच्या माध्यमातून आपण समजून घेतल्या पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे की जे नवीन असतील किंवा ज्यांनी याच्या अगोदर दिली काही अंशी मार्क, परंतु बऱ्याच AIBची एक्झाम दिलेल्या आत्ताच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थित जर वाचन केलं, सवंग पुस्तकं नजरेखालून घातले आणि प्रश्नामध्येच उत्तर असतात किंवा प्रश्नाशी निगडीत तुम्ही लगेच त्या सालामध्ये जाऊन त्या IPC असेल IPC किंवा भारतीय न्यायसंहिता असेल न्यायसंहिता याच्यामध्ये जाऊन सेक्शनला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बारकाईनं प्रश्नातला महत्वाचा मुद्दा समजून घेतला तर उत्तर त्या ठिकाणी मिळू शकतं. तर आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी योग्य माहिती आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून विस्तृत माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न करील. इतर व्हिडिओही पाहत चला. काही फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या विषयाच्या प्रश्नाच्या संबंधित असतील किंवा ज्या काही चालू घडामोडी असतील ह्या लॉ इन मराठी आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत असतो. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.